अवघ्या 9 महिन्यांच्या बाळाला वैष्णवी सोडून निघून गेली. निर्लज्ज हगवणे कुटुंबियांनी तिला सून आणि बायको म्हणून नव्हे तर नवी आई म्हणूनही जगू दिलं नाही. जगातली अशी कोणती आई आहे जी स्वतःच्या पोटचा गोळा नराधमांना सोडेल? त्या दिवशी प्रचंड भांडण झालं. शशांकने मनसोक्त वैष्णवीला मारलं. तो दररोज मारायचा, कारण राक्षसाला प्लॉट घ्यायचा होता आणि त्यासाठी 2 कोटी रुपये हवे होते आणि त्या 2 कोटीसाठी तो वैष्णवीला खेळायचा. शशांकची बहीण शूर्पणखा म्हणजे करिश्मा. अगदी पावलोपावली भावाची साथ द्यायची. तीही वैष्णवीला वाटेल तसं बोलायची. जणू वैष्णवी मोलकरीण आणि नागिन करिश्मा मालकीण होती तीर्थरूप. भावाच्या 2 कोटीच्या मागणीला साथ देत होती. अशा बऱ्याच वादातून मारहाण झाली, शिवीगाळ केली आणि वैष्णवीला आपला शशांकवर प्रेम करण्याचा निर्णय चुकला. आपण खूप मोठी चूक केली असं वाटत असतानाच वैष्णवीने मारहाणीला कंटाळून त्याच दिवशी, म्हणजे आता सध्या तरी असं म्हणावं लागेल की तिने गळफास लावला आणि जीवन संपवलं. घरातल्या लोकांच्या म्हणण्यानुसार वैष्णवीला लोखंडी रॉडने काठीने जे मिळेल त्या वस्तूने शशांक मारपीट करायचा. त्यात सासू सासरे आणि ननंद हिरिरीने भाग घ्यायचे. 9 महिन्यांचं बाळ जनक राजाने ज्याने अजून जगही पाहिलं नव्हतं. वैष्णवीने कसं मन घट्ट केलं माहीत नाही. तिने जीवन संपवलं. वैष्णवीने खरंच जगाचा निरोप घेतला असं लक्षात आल्यावर, म्हणजे शशांकला वाटलं नव्हतं की आपला क्रूरतेचा हा खेळ शेवटचा आहे. तिने वैष्णवीला संपवलं असे लक्षात आल्यावर एकच खळबळ उडाली. वैष्णवी हिला दवाखान्यात नेण्यात आलं. नातवाला दवाखान्यात नेलं, पण वैष्णवी घरातच मेलेली. या त्या मूर्ख हगवणे कुटुंबियांनाही माहिती होतं. भेदरलेली श्रीकृष्णाची पळापळी चाललेली. तिने पटकन बाळाला उचललं आणि तिचा गुंडगिरी मित्र, ज्याचे तर गुन्हे इतके खतरनाक आहेत की त्याला जवळही कोणी उभा करणार नाही, पण राक्षसांच्या आधी जवळचे साथ देणारे राक्षसच असणार, त्या निलेश चव्हाण, जो करिश्माचा मित्र आहे. मित्र आहे की आणखी जवळचं नातं माहिती नाही, पण आई गेलेल्या फक्त 9 महिन्यांच्या बाळाला त्या गुंड निलेश चव्हाणकडे आत्याने म्हणजे करिश्माने सोपवलं. तो ते बाळ घेऊन पळून गेला. पुढे दवाखान्यात वैष्णवी गेल्यानंतर हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीच्या आईवडिलांना फोन केला. वैष्णवीच्या आईवडील नातेवाईक धावत दवाखान्यात आले. त्यांनी वैष्णवीला पाहिलं. एकच किंकाळ्या सुरू झाल्या. ते शशांकला विचारत होते, काय झालं? माझ्या बहिणीला तुम्ही काय केलंत? आईचा हंबरडा हृदय चिरडून टाकत होता. आईवडिलांनी मृतदेह बघितला. शरीर सगळं काळानिळा पडलं. शरीरावर ओरबाडले खुणा होत्या. पाठीत पोटावर मारलेले वळ होते. त्या वडिलांच्या लक्षात आलं की हे काहीतरी भयानक आहे. त्यांनी शशांकला जाब विचारला. शशांकने उद्धटपणे उत्तर दिलं, 2 कोटी दिले असते तर असं झालंच नसतं. मी काय तुझ्या पोरीला फुकट पोसू का? आणि हे शेवटी आईवडिलांनी धाडस केलं आणि पोलिसांत तक्रार केली, म्हणून त्यासाठी पोरीचा जीव घेतला. माझ्या वैष्णवीला मारलं गेलं म्हणून मग हा प्रकार जगासमोर आला. तोपर्यंत पोलीस सगळे आपलेच आहेत. आपल्याला अजितदादांचा स्पेशल आशीर्वाद आहे. आपलं कुणीच काही बिघडणार नाही असं हगवणे कुटुंब मोठ्या भ्रमात होतं. चौकशी करतील, सोडून टाकतील असं वाटणारी हगवणे कुटुंब बिनधास्त असल्याने निर्लज्जपणे साथ देणार असाल तर 20-25 कार्यकर्ते बरोबर घेऊन अगदी ठेक्यात वैष्णवीच्या मजा बघायला दवाखान्यात आला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, वैष्णवीचे माहेरचे आता आक्रमक झालेत. मीडियाही तिथे पोचली आहे. आता आपल्याला अटक होणार. तेव्हा राजेंद्र हगवणे वैष्णवीच्या आईवडिलांचा आक्रोश आणि गोंधळ बघितला आणि त्याच क्षणी आपल्या सुशील पोराला घेऊन फरार झाला. पोलीस आले आणि वैष्णवीच्या माहेरच्या फिर्यादीनुसार वैष्णवी हिचा नवरा, सासू आणि नणंदेला अटक झाली. मीडियाने हे प्रकरण चांगलंच उचलून धरलं आणि एकच महाराष्ट्रात खळबळ उडाली. तिकडे वैष्णवीचा बाळ मरणाचा हाल सोसत होतं. आई म्हणून रडत होतं. पोटाचे हाल झालेले बाळ रडू नये म्हणून त्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन झोपायचे. किती क्रूरपणा नाही! त्याच्या हातात परत बाळाला 5-5 घरं फिरवली, पण त्याच्या हक्काच्या माणसांकडे बाळाला सोपवलं नाही. शेवटी मीडिया, पोलीस आणि वैष्णवीच्या माहेरच्यांना तगादा. यामुळे ते बाळ अज्ञात व्यक्तीकडून वैष्णवीच्या माहेरच्या लोकांकडे सोपवण्यात आलं. हेच ते हगवणे कुटुंब, ज्यांनी बैलासमोर गौतमी पाटलाला नाचवली. बाहेर अगदी हसत खेळत मस्त मिळून मिसळून राहणारी हगवणे कुटुंबियांचा राक्षसीपणा जगासमोर आला आणि सगळ्यांना एकच धक्का बसला. वैष्णवीने शशांकवर वेड्यासारखं प्रेम केलं. तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन शशांकचा हात धरला आणि वैष्णवीच्या आईवडिलांनी वैष्णवीच्या सुखासाठी शशांकच्या सगळ्या मागण्या पूर्ण करून लग्न करून दिलं. लग्नाच्या दिवशी वैष्णवी इतकी खुश होती की शेवटी आपल्या शशांक मिळाला. या आनंदाने शशांकने मंगळसूत्र गळ्यात घातलं आणि ती आनंदाने ढसाढसा रडत होती. पण वैष्णवीला माहिती नव्हतं, ते मंगळसूत्र नव्हे,
तुझ्या गळ्यातला फास होता. त्या दिवशीच शशांकसारख्या राक्षसाने तुझ्या गळ्यात फास आवळला. वैष्णवीच्या आईवडिलांना सगळा वैष्णवीचा जीव घेणारा त्रास माहीत असूनही त्यांनी कधी वैष्णवीचा संसार मोडू दिला नाही. कारण पोलिसात कितीही तक्रारी केल्या तरी पोलीस गप्पच असायचे. कोणतीच कारवाई व्हायची नाही. परत पोलिसात जाते म्हणून वैष्णवीला आणखी जास्त मारहाण व्हायची. आणि वैष्णवीला शशांक शांतपणे कुठेच जगू दिला नसता. ही एक भीतीपदरी 9 महिन्याचं बाळही होतं. वैष्णवीच्या आईवडिलांना वाटलेलं हगवणे, कुटुंबाची पोहोच खूप वरपर्यंत आहे. त्यांच्याकडे पिस्तूल आहे. त्यांना कोणीच काही करू शकत नाही. पण इथे कायद्याचा सेम आहे. आणि मीडियाने मनात घेतलं की गुन्हेगाराला फासावर लटकवण्यात दम घेते हे लक्षात असू.